Yeah. Now I'd ask Rajput sir to enlighten us with his opening remarks. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, IHRCचे सर्व पदाधिकारी, अधिवक्ता परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व वकील आणि इतर बंधू भगिनी, 150 वर्षापूर्वीचे कायदे बदलले गेले. 150 वर्षापूर्वीची जी वस्तुस्थिती होती, परिस्थिती होती, आणि आजची परिस्थिती काय, नीड्स ऑफ सोसायटी काय, याचा विचार करून, संस्कृतीला अनुसरून या तिन्ही कायद्यांमध्ये बदल करून या ठिकाणी 1 जुलै 2024 पासून हे कायदे आपल्याला अस्तित्वात आणले गेलेले. खरं बघायला गेलं तर आज आपण बघतो की समाजामध्ये हिनस क्राईम होतात आणि गुन्हेगार हा काही टेक्निकल मुद्द्यावर या ठिकाणी निर्दोष सुटतो. मग त्याच्यामध्ये काही वेळेला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवर ब्लेम केला जातो, प्रॉसिक्युशनवर ब्लेम केला जातो, किंवा न्यायाधीशांना खटला कळला नाही असं ब्लेम सोसायटीमधून केला जातो. त्या जजमेंटवर, त्या ट्रायलवर, त्या इन्व्हेस्टिगेशन पेपर्सवर या गोष्टी अवलंबून असतात. किंवा तपास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे पण प्रॉसिक्युटरनी नीट केस चालवली नाही. तपास चांगल्या पद्धतीने झालेला आहे, प्रॉसिक्युटरनी पण चांगल्या पद्धतीने केस चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु साक्षीदारांनी न्यायालयामध्ये साक्षच दिली नाही. कशी शिक्षा लागणार? या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून जे गंभीर स्वरूपाचे अपराध आहेत, ज्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, तर यातले आरोपी निर्दोष सुटणार नाहीत याची पुरेपूर काळजी या प्रोसिजरल लॉमध्ये या ठिकाणी केलेली आहे. आपण बघितलं तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचं जो माध्यम आहे, जसं मोबाईल असेल, ईमेल असेल, व्हॉट्सॲप असेल, कॉम्प्युटरचे जे काही साधनं असतील, डिव्हायसेस असतील, CCTV फुटेजेस असतील, जी काही डिजिटल एव्हिडन्सच्या माध्यमातून जेवढा उपयोग करता येईल अशा सर्व गोष्टींचा उपयोग यापुढं तपास कामामध्ये केला जाणार आहे. आता या ठिकाणी जैन साहेब आहेत. आपल्याला माहिती आहे की डिफेन्स लॉयरची काय म्हणजे डिफेन्सेस असतात. पंचला होस्टाईल झाला तर तो पंच म्हणत असतो की मला माहीतच नाही, मी तिथं नव्हतोच, त्यामुळं पंचनामा प्रूव्ह होत नाही, रिकव्हरी प्रूव्ह होत नाही. आणि आपलं कायद्याचं मूळ सूत्र आहे की 1000 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. पण आता तसं नाही होणार. आता पंचाला फुटायला जागा नाही आहे, कारण ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आमचे पोलीस या ठिकाणी पंचनामा करणार आहेत. फॉरेन्सिकची टीम तिथं असणार आहे. फॉरेन्सिकचा रिपोर्ट ॲज गुड ॲज ॲडमिटेड असं असणार आहे. त्यामुळं गंभीर स्वरूपाच्या अपराधामध्ये आता आरोपी निर्दोष सुटणं जवळजवळ नामुश्किल आहे. त्यामुळं जे अमितेश कुमार साहेबांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली की कन्व्हिक्शनचा रेट निश्चितच पुढच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला सगळे भेटू त्यावेळेला माझे 200 कन्व्हिक्शन झालेले असतील. पण जैन साहेबांसारखे पण आहेत, थोडे ऑब्स्टॅकल्स निर्माण होतील, परंतु त्याला पण या ठिकाणी पोलीस मशिनरी आणि प्रॉसिक्युशन एजन्सी जी आहे या नवीन कायद्याचा आधार घेऊन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी न्यायाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण डिफेन्स लॉयर, आपण पण डिफेन्सकडून काम केलेलं असाल, डिफेन्स लॉयर काय करतो? इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय लॅक्यून आहे पहिला तो शोधला जातो. आता इथून पुढं इन्व्हेस्टिगेशनमध्ये लॅक्यूना राहणार नाही, कारण मॉनिटरिंग सेलची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन, डेप्युटी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन, ॲसिस्टंट डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन त्या ऑफेन्सेस जे आहेत त्याचं सिरियसनेस बघून त्या चार्जशीटचं मॉनिटरिंग होणार आहे. ट्रायल चालताना प्रॉसिक्युशनचं मॉनिटरिंग होणार आहे. त्यामुळं जो काही चार्जशीटमध्ये लॅक्युना राहत होता तो लॅक्युना पण राहणार नाही याची पण तरतूद या ठिकाणी या BNSSमध्ये केलेली आहे. मग चार्जशीटमध्येच लॅक्युला राहिला नाही तर त्या ठिकाणी आरोपी सुटणं अवघडच आहे. कारण आपण काम चालवताना बघत असता, जरी आंबेकर साहेबांची या ठिकाणी थोडी मी माफी मागतो,
पण 50% न्यायाधीशांचा कल या ठिकाणी प्रॉसिक्युशनच्या बाजूनेच असतो. त्यामुळं जर चार्जशीट स्ट्रॉंग असेल, साक्षीदारांनी व्यवस्थित साक्ष दिली असेल, प्रॉसिक्युटरनी प्रामाणिकपणे मटेरियल विटनेसेस एक्झामिन केले, ॲटोमॅटिक कन्व्हिक्शन लागते. त्याला जास्त एफर्ट्स करण्याची आवश्यकता नाही. मग आपण जर बघितलं आज या ठिकाणी ह्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या आहेत प्रॉसिक्युशन मशिनरीवर, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवर, या रिस्पॉन्सिबिलिटीमधून कोणीही सुटणार नाही. कारण आता कायदे बदलायच्या अगोदरपासूनच एक त्या ठिकाणी समिती अस्तित्वात आहे, ज्याच्यामध्ये एक DYSP लेवलचा अधिकारी असतो, एक प्रॉसिक्युटर असतो, अशी एक कमिटी असते. आणि आफ्टर जजमेंट जर ॲक्विटल झालं असेल तर ती चार्जशीटची आणि जजमेंटची त्या ठिकाणी स्क्रुटिनी केली जाते की कुणाच्या चुकीमुळं हा आरोपी सुटला. तो तपास अधिकाऱ्याची चूक आहे का प्रॉसिक्युटरची चूक आहे का साक्षीदार या ठिकाणी साक्षीने दिलेली नाही आहे, याचा अभ्यास केला जातो आणि संबंधितांवर त्या समितीच्या रिपोर्टनुसार कारवाई केली जाते. त्यामुळं जे काही तपासामध्ये ढिल्लेपणा होता तो राहणार नाही. प्रॉसिक्युटरला पण या ठिकाणी प्रॉसिक्युशनमध्ये काम करायचं असतं, त्यामुळं त्याला पण सिरियसनेस घेऊन या ठिकाणी काम करावं लागणार आहे. कारण कायद्याने या सगळ्यांना आता बांधून ठेवलेलं आहे आणि त्याचा सारासार विचार या ठिकाणी नवीन कायद्यामध्ये केलेला आहे. आपण बघतो की इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, करोडो रुपयाचा घोटाळा करतात. म्हणजे आपण आकडेसुद्धा लिहू शकणार नाही, 3200 कोटीचा घोटाळा वगैरे वगैरे. आणि त्याला पनिशमेंट काय होती हो कायद्यामध्ये? 7 वर्ष, 420 7 वर्ष. म्हणजे उद्या त्यांनी 7 वर्ष शिक्षा भोगून आला आणि 3200 कोटी रुपये जर कमवले असतील, नातेवाईकांच्या नावाने ट्रान्सफर करून टाकले सगळ्या प्रॉपर्ट्या आणि 7 वर्ष शिक्षा भोगून आला. माणसाची प्रवृत्ती त्या कलेकडे वाढत होती. मग कायदा विचार करताना या पण गोष्टीचा विचार केला, जर त्यांनी कमवलेली संपत्ती एखाद्या क्राईमच्या माध्यमातून कमवली असेल तर ती सगळी संपत्ती जप्त करण्याचा अधिकार जर प्रॉसिक्युटरनी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी न्यायालयामध्ये अर्ज केला तर न्यायाधीश महोदयांना या पद्धतीचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं तेलगिरीसारखा व्यक्ती पुन्हा जन्माला येणार नाही भारतामध्ये, अशी तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. आपण बघत होतो की प्रोक्लेम्ड ऑफेंडर आहे, पळून गेला. आता पळून जातो का पळून लावलं जातं हा थोडा संशोधनाचा विषय आहे. आणि मग पळून जातो, सेशन कोर्टामध्ये अँटिसिपेटरी फाईल होतं, रिजेक्ट झाला. हायकोर्टामध्ये जातो, रिजेक्ट झाला. सुप्रीम कोर्टामध्ये जातो, रिजेक्ट झाला. तोपर्यंत आमचे पोलीस मशिनरी 299 प्रमाणे चार्जशीट फाईल करतात, खटला चालतो. त्या आरोपीच्या सुदैवाने सर्व साक्षीदार होस्टाईल झाले तर हा सरेंडर होतो आणि त्या जजमेंटच्या बेसवर लॉ ऑफ पॅरिटी हा पण ॲक्विट होऊन जातो. अशी प्रवृत्ती देखील या ठिकाणी वाढलेली होती. त्याचा पण विचार या कायद्यामध्ये केलेला आहे. हा जो प्रोक्लेम्ड ऑफेंडर आहे तिथं डीम्ड अशी प्रोव्हिजन आलेली आहे, तो जसा काय या ठिकाणी उपस्थित आहेच असं गृहीत धरून यापुढं खटला चालला जाईल, असं गृहीत धरून यापुढं त्या खटल्याचा निकाल दिला जाईल, अशी तरतूद देखील या ठिकाणी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की विनाकारण छोटे छोटे ऑफेन्सेसमध्ये देखील तो किरकोळ स्वरूपाचा गुन्हा केलेला असताना देखील पोलीस मशिनरीकडून, प्रॉसिक्युशन मशिनरीकडून किंवा ज्युडिशियल सिस्टमकडून जसं काय त्यांनी मर्डरच केलेला आहे अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी कायद्यामध्ये होती. म्हणून अर्नेश कुमारसारखी अथॉरिटी या ठिकाणी जन्माला आली. आपण बघतो की 498चा जन्म पण त्याच माध्यमातून झालेला होता, परंतु नंतर त्याचा मिसयूज खूप वाढला गेला. आज परिस्थिती पुन्हा तशीच निर्माण झालेली आहे. अर्नेश कुमार एका वैचारिक दृष्टिकोनातून अर्नेश कुमार जन्माला आली, ती अथॉरिटी ज्याच्यामध्ये 7 वर्षाच्या जास्त म्हणजे 7 वर्षापेक्षा कमी ज्या अपराधांना शिक्षा आहे त्याच्यामध्ये अरेस्ट करायचे नाही, नोटीस दिली पाहिजे, अरेस्ट करायचं असेल तर त्याचे कारणं दिली पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळं आपण जर बघितलं तर हे छोटे छोटे अपराध करणारे जे बुरटे अपराधी आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळं अमितेश कुमार साहेबांनी जी काही चिंता व्यक्त केली त्या चिंतेशी मी सहमत आहे. आज आपण बघतो की 354 करणार, आज डोळा मारला, उद्या जाऊन तो त्या ठिकाणी त्या मुलीची किस घेऊ शकतो, तिच्यावर शारीरिक अत्याचार करू शकतो, बलात्कार करू शकतो. त्याची डेअरिंग वाढत जाणार आहे.
त्यामुळं वेळीच त्याला ठेचणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळं अर्नेश कुमारची जी अथॉरिटी आहे त्याचा मिसयूज खूप वाढलेला असल्यामुळं हे छोटे छोटे अपराध करणाऱ्यांची किंवा रोड रोमियोंची किंवा कॉलेजेसमध्ये या ठिकाणी छेडछाड करणाऱ्यांची संख्या आज आपण बघितलं तर वाढत चाललेली आहे. जसं पुण्यातली एक मोठी घटना घडली ॲक्सिडेंटची आणि ज्याच्यामध्ये पूर्ण देशभर तो खटला गाजला, त्याचा पण कायद्याने विचार केला की बाबा या ठिकाणी तो जो ॲक्ट होता, तो जो कलम होता, त्याला शिक्षा किती होती हो? कमीत कमी शिक्षा होती 2 वर्षापर्यंत शिक्षा, बेलेबल ऑफेन्स. लगेच आज 6 जणांना जरी त्यांनी ॲक्सिडेंट करून उडवलं तरी लगेच 2 मिनटात बाहेर. कारण काय, ॲक्सिडेंट इज ॲक्सिडेंट बिकॉज देर इज नो इंटेन्शन टू कमिट अ क्राईम या ग्राउंडवर. पण आता त्याचा पण विचार केलेला आहे. ते त्या ठिकाणी त्याला शिक्षेचं प्रमाण वाढवलेलं आहे. 10 वर्ष 5 वर्ष अशापर्यंत ती शिक्षा गेलेली आहे. आमच्याच सोलापूरमध्ये एका व्यक्तीने त्या ठिकाणी तो डंपर चालवला होता, कारमध्ये 5-6 लोक बसलेले होते आणि त्यांनी त्या डंपरनी त्या कारला धडक दिली. 6 जण जागेवर खलास आणि दुसऱ्या दिवशी बेल. किती म्हणजे कायद्यामध्ये लॅक्युना होता. हा देखील लॅक्युना या ठिकाणी भरून काढण्यात आलेला आहे. त्यामुळं मला असं या ठिकाणी म्हणावं लागेल की आता प्रॉसिक्युशन मशिनरी जास्त स्ट्रॉंग होणार आहे. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अतिशय पारदर्शकपणे त्यांना काम करावं लागणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये बसून पंचनामे करण्याची पद्धत बंद होणार आहे. त्यामुळं पंच लोकांना पर्याय नाही. पंचा म्हणू शकत नाही की मी पंचनाम्यावर सही केलीच नाही, मला माहीतच नाही, माझी कोऱ्या कागदावर सही घेतली, असं पंचांनासुद्धा म्हणता येणार नाही. त्यामुळं कन्व्हिक्शनचं प्रमाण निश्चितच वाढणार आहे आणि प्रॉसिक्युशन एजन्सीला या इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन असेल, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असेल, डिजिटल एव्हिडन्स असेल, याचा खूप फायदा होणार आहे आणि सिरियस ऑफेन्सेसमध्ये 101% कन्व्हिक्शनची पॉसिबिलिटी वाढलेली आहे. त्यामुळं डिफेन्स लॉयर जे असतील आता त्यांनी काय काय युक्त्या काढतील ते आम्ही पण आता बघत आहोत. आणि जसे आता तसं बघायला गेले तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, डिजिटल एव्हिडन्स थोडा वीक आहे अमितेशजी. कारण जी काही त्या ठिकाणी पद्धत दिलेली आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची, डिजिटल एव्हिडन्सची, त्या पद्धतीने जर त्या टेक्निकल गोष्टींनी जर तपास केला नाही तर 101% जसं कन्व्हिक्शनची गॅरंटी होती तसं 201% ॲक्विटलची पण गॅरंटी आहे. कारण आपण बघतो आजकाल CCTV फुटेजेस आहेत, त्यास आपल्याला जनतेला वाटतं की अरे सगळं धडधडीत दिसतं गोळ्या मारताना, धडधडीत दिसतं तलवारीने मारताना, कोयता गँग पुण्यामध्ये गाजलेली आहे, धडधडीत दिसतं कोयते घेऊन फिरताना. परंतु आमची पोलीस मशिनरी त्या CCTV फुटेजेसचा योग्य पद्धतीने कलेक्ट करते का? मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स काय आहेत त्याच्यामध्ये? काय गोळा केलं पाहिजे? 65B कधी पाहिजे? काय प्रायमरी एव्हिडन्स आहे? काय सेकंडरी एव्हिडन्स आहे? इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स न्यायालयामध्ये प्रूव्ह करताना सरकार पक्षाला काय काय करावं लागतं? इवन ती कॉम्प्युटरची कॉड जरी जप्त केली नाही तरीसुद्धा तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ग्राह्य धरण्यात येऊ नये असं काही जजमेंट्स आहेत. त्यानंतर जो काही तुम्ही DVR जप्त केलेला असतो, ज्या DVRमधून त्या ठिकाणी तुम्ही CCTV फुटेजेस प्राप्त केलेले असतात पेनड्राईव्हमध्ये, तो DVR आणि ते पेनड्राईव्ह त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबला पाठवायला पाहिजे आणि त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे की देर आर नो चेंजेस, कंटिन्युटी आहे. पण आपण बघतो की या ठिकाणी ह्या गोष्टी होतात का? फक्त CCTV फुटेजेस प्राप्त केले, पेनड्राईव्ह न्यायालयामध्ये दाखल केला, तपासाधिकाऱ्याचं काम संपलं असं तो तपासाधिकारी म्हणतो आणि जैन साहेबासारखे या ठिकाणी हायकोर्टचे, सुप्रीम कोर्टचे केस लॉ दाखल करतात की हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ग्राह्यच नाही आहे. मग तो आरोपी जरी एवढं सगळं डोळ्यासमोर दिसत असला, CCTV फुटेजेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये प्ले केल्यानंतर सुद्धा गुन्हा करताना दिसतो आहे, तरीसुद्धा या टेक्निकल गोष्टीमुळे तो त्या ठिकाणी निर्दोष सुटत होता. त्यामुळं माझी पोलीस मशिनरीला देखील या ठिकाणी नम्रपणे विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की हे जे काही तुम्हाला कायद्यानं फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे, इवन मोबाईलमध्ये सुद्धा या ठिकाणी रेकॉर्डिंगला परमिशन दिलेली आहे, मग त्याचा वापर योग्य पद्धतीने करून ज्युडिशरीला या ठिकाणी कायद्यांना काय एक्सपेक्टेड आहे, कसं तो त्या ठिकाणी प्रूव्ह केला पाहिजे, न्यायालयामध्ये काय दाखल केलं पाहिजे, याचा थोडा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. तशा सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात जेणेकरून या ठिकाणी कन्व्हिक्शनला कोणताही अडथळा येणार नाही
असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आज या ठिकाणी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. 10 मिनिटाची वेळ दिलेली होती त्यामुळे मी एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.